हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या या घराचं यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल। सकाळी मीशो ओपन केले आणि कळालं की आज 2 पार्सल रिसीव होणार आहेत। काम करायला एक वेगळाच उत्साह आला। पटापट कामाला लागले। चहा घेऊन लगेच मी तयारी वगैरे करून स्वयंपाकाला लागले। स्वयंपाक झाल्यानंतर मला इतकी उत्सुकता लागली की पार्सल केव्हा येईल केव्हा नाही। एक पार्सल तर मला रिसीव झाले, पण दुसरे पार्सल जे होते ते मी संध्याकाळपर्यंत वेट केला, पण ते पार्सल संध्याकाळपर्यंत आले नाही। आणि मग मला शेवटी मेसेज आला की तुमचे पार्सल उद्या सकाळी डिलिव्हरी होईल। मेसेज वाचल्याबरोबर मूड खूप ऑफ झाला, पण काय करणार, शेवटी त्यांनाही काहीतरी प्रॉब्लेम आला असेल म्हणूनच त्यांनी डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरवले। कधी कधी मूड चांगला करण्यासाठी स्वतःला काहीतरी कामात गुंतवून ठेवणेच योग्य असते। म्हणून म्हटलं आज गहू स्वच्छ करून दळून घेऊयात, कारण पीठही संपत आलेले होते। म्हणून ते गहू स्वच्छ करून घेतले आणि दळण करायला दिले। गहूचं काम झाल्यानंतर मी लगेच बाल्कनीत जो पसारा झालेला होता तो थोडा आवरून घेतला। आणि नुकतीच आता होळी रंगपंचमी होऊन गेली, तर सृजन आणि स्मिराने नवीन पिचकाऱ्या घेतल्या होत्या। त्या दोघी पिचकाऱ्या आणि काही कलर्स वगैरे होते ते सर्व मी बाहेरच्या बाल्कनीतल्या टाकीत टाकून दिले, कारण आता वर्षभर ते लागणार नव्हते, नेक्स्ट इयरला ते कामात येतील म्हणून मग मी ते सांभाळून ठेवले। मागच्या वर्षीची ही सृजनची पिचकारी मी सांभाळून ठेवलेली होती, पण मुलांचं असतं ना, प्रत्येक वर्षी त्यांना नवीन काहीतरी हवे असते। भलेही जुने वस्तू त्यांच्याकडे असेल आणि चांगलीही असेल तरी त्यांना ती नको वाटते। म्हणून यावर्षी त्याने मी उठायच्या आधी जाऊन त्याच्या पप्पांना मस्का मारून नवीन पिचकारी घेऊन आला। आणि स्मिराची पिचकारी बघून तर मला खूप हसूच येत होते। तिच्यात किती पाणी बसत होतं, पण तरी ती खेळत होती। खूप एन्जॉय केले दोघांनी। त्यानंतर भाकर ठेवण्यासाठी मम्मीने एक काड्यांची टोपली दिलेली होती। सध्या तर ती मला काही यूज होत नव्हती, म्हणून मग मी तीही टाकीत टाकून दिली। जेवढा पसारा मला टाकीत टाकता येतो तेवढा मी टाकून देते, कारण रोज लागणाऱ्या वस्तू नसतात, मग तो बाहेर पडून उगाच पसारा दिसतो। आणि जे फिल्टर होते जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, शेल्फ लावण्यासाठी किचनमधून फिल्टर मी काढले होते आणि बाल्कनीत ठेवले होते, त्यालाही मी एक कव्हर शिवून घेतले जुन्या कापडाचे आणि तेही मी त्या टाकीवरती बाल्कनीत ठेवून दिले। आणि आज जे 2 पैकी एक पार्सल रिसीव झाले होते मला मिशोचे, हा खोका त्याचा होता। पॅकिंग अतिशय विचित्र होती, म्हणजे आतून त्याला बिलकुल पॅकिंग नव्हती, फक्त एक सिंपल खोक्यामध्ये त्याला टाकून दिलं होतं आणि तोही खोका फाटला होता। पुढे मी तुम्हाला त्या पार्सलची अनबॉक्सिंग दाखवते, कशाप्रमाणे ते पॅकिंग मला रिसीव झाले होते। पण जे आतलं पार्सल जे होतं ते स्टीलचं असल्यामुळे ते व्यवस्थित मला रिसीव झालं, म्हणून मग मी ते काही रिटर्न केलं नाही। आज मला 2 वेळा कपडे धुवावे लागले, कारण 2-3 दिवसापूर्वी आम्ही याला गेलो होतो, तुळशीबागेत गेलो होतो, तर तिथून काही कपडे आणले होते, म्हणून मग ते मला जरा पाण्यातून काढून घ्यायचे होते। आणि सोबतच थोडे सृजन स्मिराचे कपडे होते तेही मी धुवून घेतले होते। काही दिवसापूर्वी मी या छोट्या पॉटमध्ये जे छोटे रोपं लावलेले होते, सकुलेंट्स वगैरे लावलेले होते, ते उन्हात असल्यामुळे ते थोडेसे खराब होत होते, म्हणून म्हटलं त्यांना जरा सावलीत ठेवून द्यावं, म्हणून मी वरची जी शेल्फ होती त्यावर मी ते पॉट्स सर्व ठेवून दिले। आता बघूया ते वरती सर्व्हाइव्ह करतात की नाही। बाकीचे प्लांट्स तर सर्व्हाइव्ह करत आहेत, पण बाकीचे प्लांट्स मला नाही वाटत की ते जगतील म्हणून, पण एकदा आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मग मी ते वरती ठेवून दिले। नंतर बाल्कनीतला जेवढा सामान उचलता येईल तेवढा उचलून घेतला आणि झाडू मारून क्लीन करून घेतलं। मग नंतर मशीनमध्ये जे दुसऱ्यांदा लावलेले जे कपडे होते वॉश करायला ते सर्व काढून घेतले आणि वाळायला टाकले। हा पिंक कलरचा जो टॉप आहे तो मी तुळशीबागेतून परचेस केला आहे। तो मी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी घेतला आहे। तिला पिंक कलर खूपच आवडतो, थोडा तिला मोठा होईल, पण म्हटलं घेऊन घेऊया, नंतर काही दिवसात तिला तो वापरता येईल। तुळशीबागेत गेल्यानंतर नाही म्हणता म्हणता तरी खूप शॉपिंग होऊन जाते। एकदा आपण तुळशीबागेत घुसलो की बस हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ की हे घेऊ असं होतं, आणि हेही घेऊन घेऊ तेही घेऊन घेऊ करत करत खूप शॉपिंग होऊन जाते। त्या दिवशी मी तरी मिनिमम 2000ची शॉपिंग केली। वेळ तर कसा जातो ना तिथे ते कळतच नाही, पूर्ण दिवसही तिथे कमी पडतो फिरायला आणि शॉपिंग करायला। तर चला आता आपण आपल्या पार्सलची अनबॉक्सिंग करूया, जे मी मिशोवरून मागवले आहे। तुम्ही त्याचे पॅकिंग बघू शकतात,
पूर्ण बॉक्स हा फाटलेला मला रिसीव्ह झालेला आहे आणि आतली पॅकिंगही त्याची बघा, तो रॅक कशातच त्यांनी रॅप केलेला नाही आहे. मी स्टीलचा रॅक मागवलेला आहे मिशोवरून. किचनमध्ये काही मला काचेच्या ज्या बॉटल्स आहेत त्या ऑर्गनाईज करायच्या होत्या. काही बॉटल्स मी विंडोवर ठेवलेल्या आहेत, पण काही बॉटल्स ज्या आहेत त्या थोड्या हेवी आहेत आणि त्या विंडोमध्ये माझ्या मावत नाही आहेत, म्हणून मला हा रॅक हवा होता. हा 3 लेअरचा रॅक मी मागवला आहे. स्टर्डी आहे, छान आहे. फक्त तो जरा थोडा एक ठिकाणी त्याचं जी लाईन होती ती निघाली आहे आणि थोडा बेंड झालेला होता. बाकी अदरवाईज प्रोडक्ट खूप छान आहे, म्हणून मग मी ते काही रिटर्न केलं नाही. जर त्यांनी पॅकिंग छान करून दिले असते, बबल रॅप वगैरे करून दिले असते, तर ती दांडी जी आहे तिचा डाग निघाला नसता आणि ती तुटली नसती आणि तो बेंडही झाला नसता. बाकी प्रोडक्टचे म्हणायचे झाले तर प्रोडक्ट खूप छान आहे. ते मला अराउंड 366ला मला पडलेले आहेत 3 लेअरचे. जर तुम्ही 2 लेअर घेतला किंवा सिंगल लेअर तर त्यात येत नाही, पण 2 लेअरचा घेतला तर थोडं प्राईस त्याची कमी आहे आणि कधी प्राईस कमी जास्त होत असते. पण मी आता जेव्हा सेल चालू होता त्यावेळेला मी तो ऑर्डर केला होता, म्हणून मला तो 366ला पडला आहे. मागच्या वेळेस किचनमध्ये जे कॉर्नर शेल्फ मी लावले होते तेव्हाचा स्ट्रगल मी तुमच्यासोबत शेअर केला होता. त्याचप्रमाणे काहीसं माझं आजही घडलं. जेव्हा मी ते लावायला घेतलं तेव्हा मला कळतच नव्हतं की हा रॅक मी आता इथे कसा लावू, कारण जी विंडो होती त्या विंडोच्या ठिकाणी मला ते लावायचं होतं. मग खाली विंडो जरा तिला सपोर्टला मला लावायची होती, म्हणून त्या कॉर्नरला मी लावलं. पण जेव्हा मी तिथे लावलं तेव्हा मला कळलं की जे विंडोचं बटन असतं ते त्याच्या मागे येत आहे. मग ती विंडो खोलायला आणि लावायला मला जरा प्रॉब्लेम होईल, म्हणून मग मी नंतर डिसाईड केलं की विंडो ही पूर्ण क्लोज नाही करायची, फक्त ती लोटून घ्यायची, बटन तिचं लॉक नाही होऊ द्यायचं. तर अशा पद्धतीने मी तो रॅक तिथे लावला आणि मी त्याला फक्त तिथे जे 4 हे दिलेले होते, हुक दिलेले होते, ते मी 4 न लावता तिथे 5 हुक लावले. वरती 2, खाली 2 आणि सेंटरला 1. तर अशा पद्धतीने मी 5 हुकवर तो हँग केला आहे, जेणेकरून तो स्टर्डी राहील आणि जास्त वेट तो कॅरी करेल. त्याच्यासोबत हुक्स मिळालेले नव्हते, पण मी मिशोवरून ऑर्डर केलेले होते ते हुक मी तिथे यूज केले. त्या हुकचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये शेअर करेन. पुढे मी एक मिशोचा हॉल आणणार आहे, त्यात मी बऱ्याचशा प्रोडक्टचे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा रॅक लावल्यानंतर तिथल्या विंडो पण मी क्लीन करून घेतली, कारण एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा पसारा करत बसण्यापेक्षा आता ऑलरेडी पसारा झालेलाच होता माझा रॅक लावताना, तर थोडी घाण झालेली होती, म्हणून म्हटलं आता केलेलाच आहे पसारा तर सर्व क्लीन करूनच घेऊया. मग मी सर्व बॉटल्स वगैरे पुसून घेतल्या, खालचंही सर्व क्लीन करून घेतलं आणि सर्व वस्तू मी जागच्या जागी ठेवून दिल्या. तर हा आहे रॅकचा फायनल व्ह्यू. वरती स्पायसेसच्या छोट्या बॉटल्स ठेवल्या आहेत, सेंटरला मोठ्या काचेच्या बॉटल्स आहेत ज्यात की मुलांचे स्नॅक्स वगैरे आहे, लोणचं आहे आणि खालच्या शेवटच्या शेल्फमध्ये एक छोटा लाकडी खलबत्ता आहे, काचेचा कप आहे आणि एक रिकामी काचेची बॉटल आहे ज्यात मी होममेड बोर्नव्हिटा बनवून ठेवणार आहे. त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खाली तेलाच्या बॉटल्स, मोठा खलबत्ता, पोळपाट लाटणं आणि मोठे बॉटल वगैरे आहे, मिठाची भरणी आहे. तर अशा प्रकारे ही मी अरेंज केलेलं आहे. तर इथेच हा व्हिडिओ मी संपवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, मस्त रहा. बाय. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि काही सजेशन्स असतील तर तेही मात्र मला कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करू शकतात. थँक्यू. बाय.